बोळ्यात पुढे मातीशिवाय कोणतंही रोपटं मूळ धरत नाही. पण बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये चक्क दगडात भाजीपाला पिकवण्यात आलेला आहे. मातीशिवाय दगडांमध्ये भाजीपाला पिकवण्याची किमया साधली कशी, यावर न्यूज 18 लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट. लागलेली कारली पहा, टोमॅटोचंही रोपटं पहा. आता तुम्ही म्हणाल, दगडात भाजीपाला कसं काय उगवला? ही किमया शक्य झाली आहे ॲक्वापोनिक्स तंत्रज्ञानानं. मत्स्य शेतीला जोडधंदा म्हणून ॲक्वापोनिक्स तंत्रज्ञानानं भाजीपाल्याची लागवड करता येते. मत्स्य शेती करताना त्यांच्या विष्ठेमुळे अमोनिया वायू तयार होतो. हे अमोनियम युक्त पाणी दगडाच्या खडीत फिरवण्यात येतं. या दगडांमध्ये भाजीपाल्याचं बी पेरलं जातं. अमोनियम युक्त पाण्यामुळे रोपटी वेगानं वाढतात. बांधकामाची खडी आणि साधे 200 लिटरचे प्लास्टिकचे बॅरल वापरले. एका बॅरलपासून 2 भाग करून 2 बेड बनवले आणि याच्यामध्ये बांधकामाची खडी भरून त्या ठिकाणी झाडं लावलेले. ॲक्वापोनिक्स तंत्रज्ञानानं दगडात फुलवलेल्या भाजीपाल्यासाठी कोणत्याही खताची गरज लागत नाही. त्यामुळं दगडात पिकवलेला भाजीपाला कीटकनाशक मुक्त असतो. जे माशाचं पाणी वापरून रिसायकल करून आपण जर त्या ठिकाणी भाजीपाला जर केला तर या ठिकाणी 100% ऑर्गॅनिक आहे. आणि या भाजीपाल्याचं एक वैशिष्ट्य आहे, हा जर टोमॅटो आपण तोडून घरामध्ये साध्या रूम टेम्परेचरला ठेवला तरी 15-15, 20-20 दिवस याला काही होत नाही. मेहनतीला तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर दगडांमध्ये बाग फुलवता येते. हे बारामतीमधील ही शेती पाहिल्यानंतर पुन्हा एकदा सिद्ध झालंय. त्यामुळे ॲक्वापोनिक्स तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून महाराष्ट्रातील इतरही मुरमाड जमिनीला सुपीक बनवण्यास मदत होऊ शकते. जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती. तुमच्या खिशामधील नाणी